नमस्कार मंडळी. तर आता भोगी झाली, संक्रांत झाली, तिळगुळ पोळ्या वगैरे सगळं खाऊन झालं. तर आता मस्त असा चिकनचा बेत होता. तर काजल पण परत रिटर्न पुण्याला जाणार होती ना, तर म्हटलं चिकनचा बेत तर झालाच पाहिजे म्हणून आहोनी जाऊन बाजारातून चिकन आणलेलं होतं. तर चिकन बनवायची माझी तयारी चालू झालेली होती. तर चिकन इथं मी मॅरिनेटसाठी घेतलेलं होतं. तर चिकनमध्ये मी 1 चमचा हळद आणि 2-2.5 चमचे मीठ टाकून छान असं हलवून घेतलं. तर चिकनला छान हळद मीठ लावून मॅरिनेटसाठी मी झाकून 10 ते 15 मिनटासाठी इथं मी ठेवून दिलं. आणि इथं मी आज चुलीवरतीच स्वयंपाक करणार होते, चिकन आणि ज्वारीची भाकरी. तर छान अशा खमंग ज्वारीच्या भाकरी करायच्या होत्या. आणि त्याचबरोबर मला ना एका ताईंनी कमेंट केलेली होती की ताई चुलीवरती स्वयंपाक करा. तर त्या ताईंच्या कमेंटचा मान पण होईल आणि चिकनचा छान चुलीवरती बेत होईल म्हणून छान अशी चूल पेटवली आणि आता चुलीवरतीच स्वयंपाक करायचा आहे आज. तर वातावरण पण बघा किती छान झालेलं होतं. आणि चिकन शिजवण्यासाठी जे काही मला साहित्य लागणार होतं ना, तर ते साहित्य मी एकदाच घरामधून जाऊन आणलेलं होतं, कारण नंतर पुन्हासारखी जाई नाही होणार. हे असंच ठेवू का ग? हां बरोबर आहे की. नाही नाही, हे काढू का? काढते. आणि चुलीवरती पातेलं ठेवण्यासाठी जो तवा असतो ना, तर त्याच्यामुळे पातेल्याला काही जाळत लागत नव्हतं ना, म्हणून ते तवा मी काढला आणि चूल थोडीशी ॲडजस्ट करून घेतली आणि पातेलं ठेवलं आणि 1-2 चमचे तेल त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण टाकून हलवून घेतलं. आणि वाटण छान परतून झाल्यानंतर वरून चिकन पण टाकून घेतलं आणि चूल थोडीशी ॲडजस्ट करून घेतली ना, पातेल्याच्या पुढे थोडीशी जागा होती त्यामुळे पातेलं असं हालत होतं, म्हणून पकडीनं छान असं पकडून घेतलं आणि हलवून घेतलं चिकन छान असं. आणि इथं आत्यांना मळ्यामध्ये जायचं होतं. आत्या शार्वीला घेऊन बसलेल्या होत्या, म्हणतो त्या पटपटावरा शार्वीला घे, मला मळ्यामध्ये जायचं आहे. आणि इथं चिकन शिजायला टाकलं आणि इतका छान चुलीवर चिकनचा वास येत होता ना, तर इथं बघूनच असं झालं की चिकन कधी शिजतं. तर इथं चिकनवर ताट ठेवून छान असं वाफवण्यासाठी ठेवलेलं होतं. आणि इथं बघा शार्वी कशी छान अशी खेळत होती चुलीच्या शेजारी बसून. ए गदडी तसं नाही करायचं. बघू इकडं. मस्त असा जाळ चुलीला लागलेला होता. आणि आता संध्याकाळचा चहा बनवायची वेळ झालेली होती. तर आता चहा बनवायचा आहे. छान असं वातावरण झालेलं होतं. अशा वातावरणात किती छान वाटतं ना स्वयंपाक करण्याला. तर इथं शार्वीला तिचे पप्पा म्हणत होते पप्पा म्हण आणि शार्वी म्हणत होती दादा. तर असं चाललं होतं बाप लेकींचं. त्यानंतर घरामध्ये आले आणि चहा ठेवत होते. मी आज लवकर आले ना ग ह्या वेळेस. बाई तरी 7 वाजलेल्या. मागच्या वेळेस तर किती लवकर निघाली होती की. नाही ना, पंढरपूरला पहिल्यांदा होते. ती आमच्या मागेच होती अगं. ती तू चेंज करायला लावली तर तरी. इथं चहा करता करता आमच्या दोघींच्या गप्पा चाललेल्या होत्या. आणि हे बघा शार्वीचं आणि तिच्या पप्पांचं आतमध्ये काय चालू आहे तेच बघायला मी गेलेले होते. काय बघते ग तुझी? काय बघते? तर इथं शार्वी मस्त असं कार्टून बघत होते आणि तिचे पप्पा तिला खेळवत होते. तर इकडं चहा शिजतोच आहे. मग पटपट स्वयंपाक करायचा होता ना, तर म्हणून मी कुकरला इथे भात लावून घेतला आणि चहा छान शिजलेला होता तर ओतून घेतला चहा. तर हे चहा पिऊन गेलेले होते आणि माझा तर मगाशीच झालेला होता. काजल झोपलेली होती ना, तर तिच्यासाठीच चहा बनवलेला होता. तर ती बसली होती शार्वीला खेळवत, तर तिच्यासाठीच चहा देत होते मी तर. शारी तुला पण पाहिजे? नको म्हणते. पिऊन सांग कसा झालाय मला. तर तिला चहा दिला आणि त्यानंतर चिकन शिजलं का ते बघायसाठी मी आलेले होते. आणि चिकन मध्ये वरती आपण ताटावरती पाणी ओतलेलं होतं ना, ते आतमध्ये ओतून घेतलं आणि छान असं हलवून घेतलं. आणि इतका छान चुलीवरच्या चिकनचा वास येत होता ना,
तर यांना मी चिकन शिजले का बघण्यासाठी बोलवलेलं होतं. तर ते प्लेट घेऊन आलेले होते आणि त्यांना इथं चिकन शिजले का बघायसाठी देत होते मी. चिकन बसला. किती वेळ लागेल शिजायला गं? शिजलं का हो? आता ते नुसतं मिठाचं पाणी. त्यात पाणी आता होत. पिल्ली ये लागले, पिल्लीला बोलू की तिकडं. बस काट कट. तरी ना माझं चिकन शिजलेलं होतं आणि चिकनाची ग्रेव्हीची तयारी झालेली होती. तर याच्यामध्ये ना मी 2 चमचे तेल, जिरं, खोबरं, आलं लसूण पेस्ट आणि चिकन मसाला आणि आपले घरगुती मसाला, हळद असं टाकून घेतलेलं आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मसाले पूर्ण असे शिजवून घेतले. तर अशा पद्धतीने भाजी केली ना तर खूप छान होते. तुम्ही पण याला ट्राय करून बघा. तर इथं बघा सगळ्या मसाल्यांनी आणि खोबऱ्यांनी तेल सोडलेलं आहे आणि इथं ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे आणि आता हे चिकनमध्ये सोडायचं असंच. तर इथं मी चिकनमध्ये पूर्ण ग्रेव्ही मिक्स करून घेतली आणि बघा चिकन किती छान झालेलं आहे आणि तरी पण किती छान आलेली आहे चिकनला. तर इथं माझं चिकन बनवून रेडी झालेलं होतं. बस का कोथिंबीर टाकायची. तर छान अशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. छान दिसते ना उभ्यात व्हायचं कोथिंबीर. आणि त्यानंतर चुलीवर ज्वारीच्या भाकरी करायच्या होत्या ना तर इथं भाकरीचं करायला चालू झालेलं होतं माझ्या आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत ना तर संध्याकाळी थंडीमध्ये चुलीच्या पुढं बसून स्वयंपाक करायला खूप छान वाटत होतं आणि त्यात इथं ज्वारीच्या खमंग अशा भाकरी करायच्या चालू झालेल्या होत्या माझ्या. झाला बघा किती छान अशा भाकरी पचत पण होतं ना चुलीवरती. खूप छान भाकरी होतात चुलीवरती. तर इथं माझा सगळा पूर्ण स्वयंपाक बनवून झालेला होता. चुलीवर चिकन आणि छान अशा खमंग ज्वारीच्या भाकरी बनवून झालेल्या होत्या इथं. तर त्यानंतर छान भांडे वगैरे धुवून घेतले आणि काजलनं माझ्यासाठी कपडे आणलेले होते, काही ड्रेस आणलेले होते ना तर तेच मी बघत होते. तर हा ब्ल्यू कलरचा ड्रेस मला पाहिजे होता. तर तो तिनं मी न सांगताच आणलेला होता. तर मी म्हणत होते तिला की मला खूप दिवसापासून असा कलर घ्यायचा होता. तर ती बोलली की तुला घ्यायचा होता तर एकाच वेळेस तुला 2 भेटले तसेच. तर असंच आमच्या गप्पा चाललेल्या होत्या आणि मी तिनं आणलेले पूर्ण ड्रेस असे बघून घेतले आणि खरंच खूप छान असतं ना बहिणींचं नातं. बहिणींसाठी किती जास्त करतात ना. म्हणजे ती माझी लहानच बहीण आहे पण इतकं छान माझ्यासाठी करत होतं ना हे सगळं बघून खरंच भरून आलं मला. तर त्यानंतर आम्ही इथं जेवायला बसलेलो होतो. तर मी इथं ताट वाढायला घेतलेलं होतं. आणि शार्वीचं बघा कसं चाललंय. बिस्किटचा पुडा घेऊन छान अशी खेळत होती आणि इकडं आमचं जेवणाची तयारी चालू झालेली होती. तर या तुम्ही पण सगळेजण चिकन खायला. तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत. बाय.